अमरावती येथील मॉसिकॉल कारखान्याची मौल्यवान 25 एकर जमीन खासगी विक्रीस काढण्याऐवजी सार्वजनिक आरक्षणासाठी राखून ठेवण्याबाबत अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिले होते। त्या अनुषंगाने बुधवार दिनांक 3 जून रोजी महसूल मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये मॉसिकॉलची जमीन शासनाकडे हस्तांतरित करण्याबाबत महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिलेत। तसेच सदर जमीन खासगी विक्रीस न काढता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आरक्षित ठेवण्याबाबत विविध पर्यायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला असता याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात येणार असल्याचे सुद्धा मंत्री महोदयांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। अमरावती विधानसभा मतदारसंघातील अमरावती येथील कापूस पणन महासंघाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य तेल बियाणे वाणिज्य आणि औद्योगिक महामंडळ मर्यादित म्हणजेच मॉसिकॉल या कारखान्याची सुमारे 25 एकर मोकळी जमीन ही शहराच्या मध्यवर्ती व मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे। अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सार्वजनिक वापरासाठी अथवा शासकीय कारणास्तव उपयोगात आणण्यासाठी शहराच्या मध्यभागी कुठेही जागा उपलब्ध नाही, म्हणून मॉसिकॉलची जागा एक चांगला पर्याय असून शहराच्या दीर्घकालीन विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांच्या हिताचे रक्षण होईल या दृष्टीने अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी मॉसिकॉलच्या जागेवर सार्वजनिक आरक्षण वापरासंदर्भात अनेक पर्याय सुचविले आहेत। जिल्हा स्तरावरील विविध शासकीय प्रशासकीय इमारती, नवीन कार्यालयीन संकुल किंवा अन्य सार्वजनिक सुविधांसाठी अशा मोठ्या भूखंडाची अत्यंत आवश्यकता आहे। ही शासकीय मालकीची जागा खासगी व्यक्तींना देण्यापेक्षा ती भविष्यातील गरजेसाठी आरक्षित ठेवावी अशी आग्रही मागणी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी लावून धरली आहे। याबाबत गेल्या 22 एप्रिल 2026 रोजी राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देऊन आपल्या दालनात बैठक लावण्याची मागणी करण्यात आली होती। त्या अनुषंगाने बुधवार दिनांक 3 जून रोजी महसूल मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मॉसिकॉलची सुमारे 25 एकर जमीन खासगी विक्रीस न काढता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आरक्षित ठेवण्याबाबत विविध पर्यायांचा सविस्तरपणे आढावा घेण्यात आला। बैठकीला विधान परिषद आमदार संजय खोडके तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मॉसिकॉलची जागा ही अमरावती शहराच्या मोक्याच्या ठिकाणी असून भविष्यात अमरावती जिल्हा स्तरावरील विविध शासकीय प्रशासकीय किंवा सार्वजनिक सुविधांसाठी या जागेचा अत्यंत प्रभावी वापर होऊ शकतो। ही बाब शासनाने विचारात घेणे महत्त्वाचे आहे। यातून अमरावती शहराच्या दीर्घकालीन विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांच्या हिताचे रक्षण होईल। त्यामुळे ही शासकीय मालकीची जागा खासगी व्यक्तींना देण्यापेक्षा ती भविष्यातील गरजेसाठी आरक्षित ठेवणे महत्त्वाचे असल्याने अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सार्वजनिक आरक्षणाबाबत सुचविलेल्या पर्यायांवर सुद्धा बैठकीत खल देण्यात आला। यावर महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मॉसिकॉलची जमीन शासनाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत। सदरची जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरित करून त्या जागेच्या सार्वजनिक आरक्षणासंदर्भात कॅबिनेटकडे प्रस्ताव मागविण्यात आला आहे। त्यामुळे मॉसिकॉलची जमीन खासगी विक्रीस न काढता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आरक्षित ठेवण्याबाबत विविध पर्यायांबाबत अंतरिम मंजुरी मिळण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात येणार असल्याचे सुद्धा मंत्री महोदयांच्या वतीने बैठकीत स्पष्ट करण्यात आले। सांगण्यात येते की अमरावती शहराच्या मध्यस्थानी असलेली मॉसिकॉल संस्थेची जागा वर्ष 1993 ला कॉटन फेडरेशनकडे हस्तांतरित झाल्यानंतर कॉटन फेडरेशनने अधिक भाग भांडवल प्राप्त करण्याचे अनुषंगाने अमरावती येथील मॉसिकॉलची 25 एकर शासकीय जागा विक्री करण्यासंदर्भात 2 वेळा निविदा प्रक्रिया जारी केली होती। अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सार्वजनिक वापरासाठी अथवा शासकीय कारणास्तव उपयोगात आणण्यासाठी शहराच्या मध्यभागात कुठेही जागा उपलब्ध नाही, म्हणून मॉसिकॉलची जागा कोणत्याही परिस्थितीत अमरावतीकर जनता विकू देणार नसून तसे झाल्यास अमरावतीमध्ये नागरिकांचा असंतोष वाढेल, म्हणून मॉसिकॉलची जागा विक्रीसाठी काढण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करून ही जागा शासकीय कारणास्तव आरक्षित करण्याबाबत शासनाने तातडीने कारवाई करण्याची लक्षवेधी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी गेल्या 13 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली होती। यावर उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांनी अमरावतीमधील नागरिकांच्या जनहिताची भावना लक्षात घेता मॉसिकॉलच्या अमरावती जमीन विक्रीकरिता जानेवारी 2026 मध्ये राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया शासनाच्या वतीने रद्द करण्यात आली आहे। हे विशेष